मी उपाशी पोटी नाही का मी आलो मुंबईवरून आता पोहोचलो बाबा. बाबाची तब्येत पाहता तुम्हाला बेकार वाटतंय बाबा. नाही नाही, मला काय अडचण नाही दादा, काळजी करू नका. आम्हाला अटक वगैरे काय नाही, नुसतं नॉर्मली ते फॉर्म्युलेट होता. मग काय तुम्ही नंबर दिले बाबा, मग त्यासाठी नाही का आम्हाला तेच येताना जाताना नाही का मला मी तेच टेन्शन घेत होतो. मला वाटायचं बाबाला असं केलं तर मी होतो बाबा. मी त्यामुळे मला सॉरी, मी माफी मागतो तुम्हाला, नाही कारण बाबाची तब्येत खराब होती. हो नाही, काय अडचण नाही. तुम्हाला काहीच नाही बाबा, तुम्ही आमच्या पाठीशी आम्हालाही वाटते. मी आहे दादा, काळजी करू नका तुम्ही, काही करून काळजी करू नका, काय टेन्शन नका घेऊ. मी आहे सोबत तुमच्या, काळजी हो करू ना नका. बाबा. सुट्टी काढलं मी आता. मॅडमला फोन लावला मी, म्हणे कायची सुट्टी म्हणे असं नाही. बीडीओ साहेब मॅडम आली होती शाळेमध्ये, विजिट मारली म्हणे, तुम्ही अब्सेंट आहा म्हणते. मी म्हणलं कशाला, मी थोडी परमनंट आहो म्हणलं. मी प्रॉब्लेम फोटो गिटो पाठवलं मी शाळेमध्ये. माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहे म्हटलं मी. बरोबर, काय काळजी करू नका. वडिलांची काळजी घ्या दादा, मी होऊन जाईल काम, टेन्शन नका घेऊ. आम्ही गडचिरोली जिल्ह्याचे पोट नाही का, आम्ही नाही का पूर्ण मेसेज टाकलो सर गडचिरोली जिल्ह्याचे. हा. आम्हाला तर नाही का दिला नाही ते आमचं जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यांनी. हा आणि आमचे जे कोरची आमचे सर्व संघटना स्थायिक आहे, त्यांनी फक्त आम्हाला जर माहिती. नाही, काय गरज नाही, लक्ष वगैरे व्हायची गरज नाही, काय होऊन जाते, टेन्शन घेऊ नका तुम्ही, काय काळजी करू नका. हा, हो सर. मी आहे दादा तुमच्या सोबत, नका टेन्शन घेऊ. हो ठीक आहे सर. हा दादा, रडू नका दादा, होऊन जाईल, काय अडचण नाही. नाही का? हॅलो, हा सर बोल. माझ्या विश्वास नाही का तुमचा दादा? विश्वास आहे सर, विश्वास आहे. आहे ना, मनापासून विश्वास. मी करतोच दादा, काय काळजी करू नका. मी पूर्ण ताकद लावतो. हो सर. आम्ही सगळी पाचीने आम्ही आहोत सर गडचिरोली जिल्ह्याचे पूर्ण नवयुवक प्रशिक्षण नाही का सर. आम्ही जरी कर्मचारी आहोत तर नाही का आमचे नवयुवक कॉलेजचे पोरं तुम्हाला तयार आहेत तुमच्या पाठीचे. आम्ही पुरा प्रचार करतो आम्ही इकडे. हो, येतो दादा, परत काय काळजी करू नका, मी करतो नियोजन. आहेत सगळी माणसं, मीडिया आहे सोबत, सगळीच माणसं सोबत आहेत. 100% हक्काची भाकर मिळेल आपल्याला, काळजी करू नका. ओके दादा. हा दादा, ठीक आहे सर. हा, रोड नका, टेन्शन नका घेऊ, होऊन जाईल ना बाबा, काळजी करू नका. सर पश्चापाशी आलो मी आज. बापाचं पेशंट पाहिलं कसं वाटतं सर. नाही नाही, काय अडचण नाही. आम्ही पण तुम्हाला माहिती काल मी माझ्या हक्कासाठी आलो. बाबा इकडे असे झाले. मला आई नाही सर. आम्ही दोघेच बापा नाही, शेतीचे काम करत असताना बाबा रोवण्याचं टेन्शन घेत. नाही नाही, किती झालं शाळा तुमची? सर आम्ही दोघेच बाप लेक आहोत. अरे बापरे, शाळा किती झाली तुमची दादा? सर मी शिक्षक विभाग मध्ये. अरे बापरे, माझ्यासाठी माझे आई वडील का केले सर. मला आई नाही. आहे ना तुमच्यासोबत, मी आहे, गव्हर्नमेंट काळजी करू नका. हॉस्पिटल मध्ये आहे सर. बाबा तुम्ही माझ्याकडे एकही पैसे नाहीत सर. जाऊ दे आता, ते करेन जसा होईल तसं. नाही, मी आहे बाबा हा. तुम्हाला काय कळलं, मी अटक केलं म्हणून कळलं का मला? हा? मला अटक केलं म्हणून कळलं का तुम्हाला? तसं नाही सर, मी इथून फोन लावलो सर हा हा की मला नाही का मी बेरोजगार आहे सर. हा. बोले बापाची मला बाप शिकवला सर. एक एक रोटीचा मला खण दाखवला. आणि त्यामध्ये आमच्या गडचिरोली मी नक्षल भागातला आहे. मी जाडीपट्टीतला राहणार नाही. मला गाय नाही, शेती कमी आहे सर. माझी आई जेव्हा मला जन्म दिला तेव्हा मृत्यू पावली त्याने. आम्ही बाबा कशी करायचे का नाही मला शिकवले. मला आजपर्यंत बाबाची सेवा करणे. बाबा मी जेव्हा मुंबईला आलो त्याच वेळी त्यांची नाही का ज्या दिवशी जायचं रात्र मला फोन आला. तुम्ही आता त्या पोहोचले का? फोन लावला दादा, आता गावामध्ये. आता आता पोहोचले का तुम्ही? हो सर, मी आता नाही पोहोचलो. आता गडचिरोलीला पोहोचलो नाही लगेच मग गडचिरोली हॉस्पिटल आलो मी. तुम्ही कधी काल किती वाजता निघाल दादा तुम्ही तिथून? काल आम्ही संध्याकाळी निघलो सर. संध्याकाळी का? हा किती, बरोबर, ठीक आहे. बाकी काय काळजी करू. हा. मला काय अटकवर काय नाही केलं, शांत आहे मी, निवांत. फक्त नेलं, आम्हाला बोलवलं, भेटलं आणि परत मी आलो. काय काळजी करू नका दादा. नाही सर, मी युट्यूब पाहत होतो. मला नाही का युट्यूब पाहता घरचा फोन आला गावच्या लोकांचा नाही का, तुझे बाबा भरती झालेत, फक्त लो झालेत असं नाही का. आणि एक तर नाही का बाबाला अटक केले म्हणून नाही का. त्याच वेळी नाही का मी होतो सर त्यापर्यंत ते मुंबईलाच होतो मी. गडचिरोली जाणार तालुक्यामध्ये आलतो. कोवा सरांना भेटलो मी. त्यावेळेला बाबाची तब्येत बेकार झाल्यामुळे नाही का मी निघून आलो सर. सॉरी, तुम्हाला माफ मागतो मी. लगेच नाही का माझ्या स्वतःचे पैसे आणलो मी. आलो आणि आता पोहोचलो. बाबाला गेलो तर एसी रूम मध्ये नेलेत मला.
बाबाला. नका नका टेन्शन घेऊ. काय लागली मदत तर मला सांगा बाबा, मी आहे तुमच्या सोबत. तुम्ही माहिती मला फोन लावले सर हा. आमच्या जिल्हा तालुका अध्यक्षानं हा. का म्हणे आमचा असं झाला म्हणे. हा. ठीक आहे म्हणलं मी माझ्या नातेवाईकांना फोन लावलो. हा. त्यांच्याकडून पैसे गोळा केले सर आणि एसी रूम मध्ये टाकलं. मग तिकडून फोन आला सर मी आमच्या संघटनेकडून बाबाला अटक केली म्हणून. हा. नाही नाही. त्याच्यामुळे मी म्हणलं असं होऊ नाही शकत म्हणून आम्ही सर म्हणलं मी एकच म्हटलं मी माझे बाबा गेले तरी बाबा आहे, एक बाबा गेला तरी एक बाबा आहे म्हटलं मी. बाबाचा आशीर्वाद आहे म्हणलं घरची लुपी फक्त ना म्हणलं देवेंद्र प्रशांत नाही का त्यांना सांगितलं सर नाही, की काय येऊ दे अडचण म्हणलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये येऊ द्या म्हणलं नाही नाही दादा, असलं काय डोक्यात नाही घ्यायचं. असलं काय करू विषय नाही. सर होऊन जाईल. मला नाही का वाईट शब्द बोलायची असं इच्छा वाटत आहे सर, पण शिक्षक आहे म्हणून नाही का बोलू नाही शकत मी. मला ते शब्द वापरता नाहीत म्हणून मी बहुत गरीब परिस्थितीत निघलो सर. नाही नाही नाही, मी आहे ना दादा तुमच्या सोबत. नका टेन्शन घेऊ. हा, मी आहे दादा, मी आहे तुमच्या सोबत आता. नका टेन्शन घेऊ. असला विचार नका करू. 100% गडचिरोलीसाठी तर बाबा माझे बाबा गेले तरी तुम्ही माझ्या बाबासारखे आहे सर. मग त्यासाठी म्हणून मी तुमच्यावर विश्वास पूर्णपणे ठेवतो. आहेत आमच्या सोबत मला मदत करतात संघटनेवाले, आमच्या धांडा संघटनेवाले सर्वजण आहेत. नाही आहे, आम्ही तुमच्या कोणीच सोबत आहे घरी दादा. नाही गेले. नाही नाही, काही काळजी करू नका. मी आहे तुमच्या सोबत आता.